Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed its relation between molecular weight and vapor density. Later on, relation between molecular mass and volume and then gram molecular volume. असे 3 पॉइंट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बाळांनो डिस्कस केलं. खूप महत्त्वाचे पॉइंट्स होते. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट अगेन दॅट इज पर्सेंटेज कंपोजिशन. ठीक आहे. हा पॉईंट का स्टडी करायचा? कारण पुढं आपल्याला इम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला स्टडी करायचा आहे. काय स्टडी करायचं आहे? इम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. मग हे फॉर्म्युले जर इस्टॅब्लिश करायचे असतील ओके तर तुम्हाला पर्सेंटेज ऑफ एलिमेंट इन दॅट मॉलिक्यूल शुड बी नोन. ठीक आहे ना. प्रत्येक ओके सपोज कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेट हे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये ओके कॅल्शियमचं पर्सेंटेज किती आहे, कार्बनचं पर्सेंटेज किती आहे आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आहे. ओके हे तुम्हाला नोन असलं पाहिजे. बरोबर आहे ना. ओके तर पर्सेंटेज जर नोन असेल, पर्सेंटेज कंपोजिशन म्हणतो त्याला आपण, जर नोन असेल तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचं ओके मास पर्सेंटेज जर नोन असेल तर तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? मॉलिक्युलर फॉर्म्युला. येतं लक्षात? ठीक आहे. येस. मग मास पर्सेंटेज कसं फाइंड आउट करायचं? हाऊ टू ओके कॅल्क्युलेट मास पर्सेंटेज. नोट डाऊन द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मास पर्सेंटेज. मास पर्सेंटेज ठीक है ऑफ एन एलिमेंट. ऑफ एन एलिमेंट इज इक्वल टू ओके मास ऑफ दैट एलिमेंट ओके किंवा असं लिहा नंबर ऑफ ॲटम्स किंवा ॲटॉमिसिटी. ॲटॉमिसिटी ॲटॉमिसिटी म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स into atomic mass. Atomic mass divided by molecular mass. पर्सेंटेज फाइंड आउट करताय म्हणून 100 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. फॉर्म्युला लक्षात आलं का? ॲटॉमिसिटी लक्षात येते तुमच्या. प्रत्येक एलिमेंटची काहीतरी ॲटॉमिसिटी असते त्या मॉलिक्यूलमध्ये किंवा त्या कंपाऊंडमध्ये. ॲटॉमिसिटी म्हणजेच काय? नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्सला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? ॲटॉमिक मासनं मल्टिप्लाय करायचं. डिवायडेड बाय काय? मॉलिक्युलर मास. त्या मॉलिक्यूलचा ओके मास घ्यायचा म्हणजेच काय? सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ दॅट ओके एलिमेंट्स प्रेझेंट इन मॉलिक्यूल. करेक्ट. इंटू काय करायचं? 100 करायचं आहे. समजतं हे? तुम्हाला काय मिळेल इथं? मास पर्सेंटेज मिळेल. कोणाचं? प्रत्येक एलिमेंटचं मास पर्सेंटेज मिळेल इथं. येते का लक्षात हे? ठीक है. इस फॉर एग्जाम्पल ओके कैलकुलेट द मास पर्सेंटेज ओके मास पर्सेंटेज कंपोजिशन म्हणू शकताय. कंपोजिशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला नोन असलं पाहिजे. C6H12O6. ठीक आहे ना. ओके कॅल्क्युलेट द मास पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ग्लुकोज. ठीक आहे. C6H12O6. आता हे मास पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला काय काय नोन असलं पाहिजे? एकतर ॲटॉमिसिटी. प्रत्येक एलिमेंटची ॲटॉमिसिटी नोन असली पाहिजे. ठीक आहे. त्याचा ॲटॉमिक मास नोन असला पाहिजे. करेक्ट ना. ओके आणि मॉलिक्युलर मास तुम्हाला नोन असला पाहिजे किंवा फाइंड आउट करता आलं पाहिजे. करेक्ट. ठीक आहे. मग रिक्वायरमेंट काय काय आहेत हे बघा. कार्बनची ॲटॉमिसिटी पाहिलं जर आपण ॲटॉमिसिटी. ठीक आहे ना. ओके कार्बनसाठी किती आहे? 6. हायड्रोजनसाठी किती आहे ॲटॉमिसिटी? 12. ठीक आहे. आणि ऑक्सिजनसाठी किती आहे? 6. एक पॉईंट झाला. ॲटॉमिसिटी तुम्हाला नोन झाली कार्बनची. सेकंड ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास नोन असला पाहिजे. ठीक आहे. येस. कार्बनसाठी ॲटॉमिक मास 12. करेक्ट. त्याच्यानंतर हायड्रोजनसाठी ॲटॉमिक मास 1 आणि ऑक्सिजनसाठी ॲटॉमिक मास 16. बरोबर आहे ना. ॲटॉमिक मास ॲटमचा ॲटॉमिक मास आहे तो, मॉलिक्युलर मास नाही.
ठीक आहे. आणि ग्लुकोजचा मॉलिक्युलर मास, थर्ड थिंग काय नोन असली पाहिजे, येस, मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज. मॉलिक्युलर मास, मोलर मास पण घेऊ शकताय, नो डाऊट. ठीक आहे. आता 6 कार्बन आहेत कोणासाठी, ऑफ C6H12O6. ओके, ग्लुकोजसाठी मॉलिक्युलर मास 6 कार्बन आहेत ना, म्हणून 6 इंटू काय कराल 12 प्लस 12 हायड्रोजन्स आहेत म्हणून 12 इंटू काय कराल 1 प्लस 6 ऑक्सिजन आहेत, 6 इंटू काय कराल 16. लक्षात आलं, मल्टिप्लाय काय केलं 6 ना. ओके, येस, तर 6 काय आहे त्याची ॲटॉमिसिटी आहे. ओके, इज इक्वल टू 72 प्लस 12 प्लस 96. ओके, किती होतो बघा, 2 इथं ॲड केलं पण. ओके, येस, तर काय होईल इथं 100 प्लस 80 180. समजतं हे. ओके, 180 काय आला, दॅट मॉलिक्युलर मास. ॲटॉमिक मासमध्ये घेऊ शकताय किंवा काय ग्रॅम पर मोलमध्ये घेऊ शकताय, नो डाऊट, मोलसाठी कन्सिडर केलं असेल तर. ठीक आहे. आता हे काय करायचं तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आहे. करेक्ट. फॉर्म्युला काय आहे वरती पाहिलं आपण, व्हॉट पर्सेंटेज ऑफ ॲन एलिमेंट. प्रत्येकाचं ओकेच पर्सेंटेज फाइंड आउट करता आलं पाहिजे. ॲटॉमिसिटी म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स इंटू ॲटॉमिक मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास इंटू व्हॉट 100. ठीक आहे ना. ओके, फॉर्म्युला काय आहे, मास पर्सेंटेज ऑफ ॲन एलिमेंट इज इक्वल टू काय आहे, ॲटॉमिसिटी ऑफ दॅट एलिमेंट म्हणजेच काय, नंबर ऑफ ॲटम्स इंटू व्हॉट ॲटॉमिक मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास इंटू व्हॉट 100. ठीक आहे ना, इंटू 100. ठीक आहे. मग सुरुवातीला काय करूया, कार्बनसाठी फाइंड आउट करूया. ठीक आहे ना. ओके, येस, मास पर्सेंटेज ऑफ, ओके येस, कार्बन, मास पर्सेंटेज ऑफ कार्बन इज इक्वल टू काय घ्याल सांगा बरं. ॲटॉमिसिटी ऑफ कार्बन किती आहे, 6 आहे, इंटू ॲटॉमिक मास किती 12 डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास किती आहे 180. ठीक आहे, इंटू वॉट 100. सिम्पल आहे ना. ठीक आहे, येस, किती येतं चेक करा मग आता. ठीक आहे, इथं काय येईल 120 डिवायडेड बाय वॉट 3 इज इक्वल टू 40. हे 40 काय आलं पर्सेंट, म्हणजे कार्बनचं पर्सेंटेज किती आहे ग्लुकोजमध्ये, तर 40%. क्लिअर झालं. ठीक आहे. सेकंड, हे फर्स्ट झालं. सेकंड, मास पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू किती हायड्रोजन्स आहेत 12 हायड्रोजन्स इंटू इट्स ॲटॉमिक मास 1 डिवायडेड बाय 180 इंटू वॉट 100. करेक्ट आहे. ठीक आहे, दिस टू झिरोज गेट कॅन्सल्ड, 6 डिवाइड करू शकताय. ओके, येस, 6 2 जा 12, 6 3 जा 18. ठीक आहे, इट मीन्स 20 डिवायडेड बाय 3. करेक्ट. 20 डिवायडेड बाय 3 किती येईल, अप्रॉक्सिमेटली 6.67%. 6.67%. करेक्ट. ठीक आहे. रिमेनिंग इज थर्ड, मास पर्सेंटेज ऑफ, ओके, ऑक्सिजनचं मास पर्सेंटेज कसं फाइंड आउट करणार, किती ऑक्सिजन आहेत 6 आहेत, इंटू वॉट 16 डिवायडेड बाय किती घ्याल 180 इंटू वॉट 100 इज इक्वल टू, करा कॅल्क्युलेशन. हे 96 होईल किंवा 6नंच डिवाइड करू शकताय.
बरोबर आहे ना. 60 डिवायडेड 160 डिवायडेड बाय व्हॉट 3. करेक्ट आहे का? ठीक आहे. येस, त्याचं कॅल्क्युलेशन अप्रॉक्सिमेटली काय येतं 53.33%. ओके. आता हे जर तुम्ही ॲड केलं ना, तिन्हीचे ॲडिशन करून बघा. तिन्हीची ॲडिशन किती आली पाहिजे? 100% आली पाहिजे. सुरुवातीचा किती आहे 40, सेकंड किती आहे 6.67, इथे काय असणार 00, आणि थर्ड इज 53.33. 7 + 3 0, remaining is 1. 6 + 4 0 1. 6 + this 4 0, remaining is 1. 5 5 1 2 1 2, पॉईंट सोडून द्या, 2 डिजिट सोडून, म्हणजे 100%. आलं का लक्षात? मग ग्लुकोजमध्ये 40% काय कार्बन आहे. येस, हायड्रोजन किती 6.67%, आणि ऑक्सिजन किती आहे 53.33%. क्लिअर झालं बाळांनो हे? येस. मग कुठलाही कंपाऊंड तुम्हाला जर दिलेलं असेल तर त्याचं मास पर्सेंटेज तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. आलं का लक्षात हे? ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. नेक्स्ट घ्या. कॅल्क्युलेट द मास पर्सेंटेज ऑफ अमोनिया. मास पर्सेंटेज ऑफ एच एलिमेंट पण म्हणू शकताय, एच एलिमेंट इन अमोनिया. नावं लक्षात आले पाहिजेत बाळांनो. IMP करा. काय करायचं आहे तुम्हाला इथं? नेम्स करायचे आहेत. नेम्स जर आले तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला लिहू शकताय. ठीक आहे ना. मग प्रत्येक फॉर्म्युला आणि त्याचं नाव हे तुम्हाला पाठ करायचं आहे. अमोनिया काय असतो? NH3. प्रत्येक एलिमेंटचं कंपोजिशन फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. कशामध्ये? अमोनियामध्ये. ठीक आहे ना. बघा, ॲटॉमिसिटी तुमच्या लक्षात आली. आता नायट्रोजनची ॲटॉमिसिटी किती आहे? 1 आहे. आता लिहायची गरज नाही. हायड्रोजनची किती आहे? 3 आहे. करेक्ट ना. ठीक आहे. येस. मोलार मास किती येतो किंवा मोलिक्युलर मास? M फॉर NH3. नायट्रोजन किती? 14 + 3 × 1 = 17. येतं लक्षात हे? ठीक आहे. येस. मग आता पर्सेंटेज मास पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. = नायट्रोजन किती आहे? एकच आहे. 1 × 14 प्लस हायड्रोजन किती आहेत? 3 आहेत. बरोबर आहे ना. येस. × व्हॉट? 1 डिवायडेड बाय किती कराल? 17. सॉरी, इथं दोन्ही घेतलं का मी? हायड्रोजनची घ्यायची गरज नाही, नायट्रोजन घ्यायचं फक्त. × व्हॉट? 100. ठीक आहे ना. टेक ओनली नायट्रोजन, मास ऑफ नायट्रोजन. क्लिअर झालं हे? ठीक आहे. इट मीन्स 14 डिवायडेड बाय 17 × व्हॉट? 100. करेक्ट. त्याचं कॅल्क्युलेशन येतं अप्रॉक्सिमेटली 82.35%. किती आलं? 82.35%. मास पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. मास पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन is equal to 3 × what? 1 divided by 17 into what? 100 is equal to 3 divided by 17 × 100. त्याचं अप्रॉक्सिमेटली इस कॅल्क्युलेशन येतं 17.65%. ठीक आहे. या दोन्हीचे ॲडिशन जर केलं तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल? 100%. ठीक आहे. मग नायट्रोजनचा येस मास पर्सेंटेज फाइंड आउट केलं आपण. आणि हायड्रोजनचं सुद्धा मास पर्सेंटेज फाइंड आउट केलं. क्लिअर झालं बाळांनो हे? नेक्स्ट घ्या. कॅल्क्युलेट द मास पर्सेंटेज percentage composition. Mass percentage composition
स्टेटमेंट ओके थोडेफार व्हॅरी होऊ शकतात, ठीक आहे ना. कॅल्क्युलेट दी मास पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कॉपर पायराइड्स. कॉपर ओके पायराइड. ओके हे प्रॅक्टिसनं होत जातील तुम्हाला नॉमेनक्लेचर्स. Cu okay Fe(S2). This is copper pyrite. CuFeS2. ओके ठीक आहे. कसं फाइंड आउट करणार आता? डेफिनेटली सेम वेने करायचं. ओके अगोदर याचा मोलार मास फाइंड आउट करा. MCuFeS2 इज इक्वल टू, ठीक आहे. कॉपर असतो बाळांनो 63.5 प्लस Fe असतो 56 अप्रॉक्सिमेटली, ठीक आहे 56 प्लस 2 इंटू ओके इज 32. हा सल्फर किती 32 इज इक्वल टू ओके किती येतं बघा हे कॅल्क्युलेशन 183.5 करेक्ट. ठीक आहे. मग मास पर्सेंटेज ऑफ कॉपर, मास पर्सेंटेज ऑफ कॉपर इज इक्वल टू, एकच कॉपर आहे ना म्हणून काय करा 63.5 डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास 183.5 इंटू वॉट 100 करेक्ट इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली आन्सर येतं ओके पुढंच लिहितो मी 34.60%. ठीक आहे ना ओके 34.60%. नेक्स्ट फाइंड आउट करा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ट्राय करू शकता आता, ठीक आहे. कोणासाठी करायचं आहे? मास पर्सेंटेज ओके ऑफ Fe इज इक्वल टू Feसाठी किती आहे 56 डिवायडेड बाय 183.5 इंटू वॉट 100. ठीक आहे करा कॅल्क्युलेशन. ठीक आहे ते येते अप्रॉक्सिमेटली बघा 30.51. लास्ट वन मास पर्सेंटेज ऑफ सल्फर, ठीक आहे इज इक्वल टू सल्फर किती आहे 64 डिवायडेड बाय 183.5 इंटू वॉट 100. ओके ओके अप्रॉक्सिमेटली येतं 34.87. ओके ह्याची ॲडिशनसुद्धा किती आली पाहिजे अप्रॉक्सिमेटली 100 आली पाहिजे. ओके तुम्ही ॲडिशन जर करून पाहिला ओके तर काय येतं 99.98% येतं. ठीक आहे अप्रॉक्सिमेटली काय ॲक्सेप्टेड. समजलं ना. ओके हे सगळे अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज लिहिले मी करेक्ट. पुढचे डिजिट्स कमी केलेत येतं लक्षात वळणं हे. ठीक आहे आणखी प्रॉब्लेम देतो तुम्ही ट्राय करा तर हे ट्राय इट. कॅल्क्युलेट दी मास पर्सेंट ऑफ डिफरंट एलिमेंट्स. बघा स्टेटमेंट्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे कॅल्क्युलेट दी मास पर्सेंटेज ऑफ different elements okay in sodium sulfate. IMP का है फॉर्मूला सोडियम सल्फेटचा फॉर्मूला है Na2SO4. ट्राय करा आता. फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन दी ओके इस मॉलिक्युलर मास कोणासाठी Na2SO4 साठी 2 इंटू 23 सोडियमचा किती असतो ॲटॉमिक मास 23 प्लस सल्फर 32 प्लस 4 इंटू 32 सॉरी ऑक्सिजनचा किती 16. ओके येस करा कॅल्क्युलेट किती येतं अप्रॉक्सिमेटली 142 बरोबर आहे ना 142. ओके मग करू शकता आता पुढं. फर्स्ट ऑफ ऑल मास पर्सेंटेज ऑफ वॉट सोडियम इज इक्वल टू 23 इंटू 2 इंटू 23 डिवाइडेड बाय 142 इंटू वॉट 100. करेक्ट आहे येस ते येतं अप्रॉक्सिमेटली
ओके 32.39%. ओके मास पर्सेंटेज ऑफ कोणासाठी सल्फरसाठी सल्फर किती असतो 32 डिवायडेड बाय 142 इंटू वॉट 100 इट कम्स अप्रॉक्सिमेटली 22.53%. ठीक आहे पॉज करून सॉल्व करा हे मास पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू ठीक है ऑक्सीजन किती आहे 4 इंटू 16 डिवाइडेड बाय 142 इंटू वॉट 100 इट कम्स आउट टू बी ओके 4507. ठीक आहे याची ॲडिशन करून बघा अप्रॉक्सिमेटली काय येतं 99.99% येतं म्हणजे ओके येस त्यालाच अप्रॉक्सिमेटली 100% म्हणू शकता तुम्ही. आलं लक्षात हे कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे आता दोन प्रॅक्टिससाठी घ्या फॉर्म्युले किंवा प्रॉब्लेम्स म्हणू शकता. कॅल्क्युलेट दी पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या युरिया. ओके युरियाचा फॉर्म्युला नोन आहे. काय असतो युरियाचा फॉर्म्युला NH2 C डबल बॉन्ड O NH2 किंवा त्याला असं रिप्रेझेंट करू शकता CO ओके और CO NH2 टेकन ट्वाइस. करेक्ट. सेकंड घ्या कॉपर सल्फेट. ओके CuSO4 हायड्रेटच्या फॉर्ममध्ये राहतो तो 5H2O. ओके ह्याचा मोलर मास ओके एस पूर्ण घ्यायचा इन्क्लुडिंग ओके 5H2 ऑल्सो. क्लिअर झालं बळा हे. येस आता प्रत्येकाचं पर्सेंटेज तुम्ही फाइंड आउट करू शकताय. क्लिअर एनी डाऊट. ओके पुढे जाऊया आता. ओके नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट नाव that is empirical and molecular formula. Empirical and molecular formula. ठीक आहे दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे बघूया. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊया आता. फर्स्ट एम्पेरिकल फॉर्म्युला. केअरफुली समजून घ्या बळानो एम्पेरिकल फॉर्म्युला काय आहे त्याची डेफिनेशन काय आहे. ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल आय विल राईट हिअर डेफिनेशन ऑफ एम्पेरिकल फॉर्म्युला. द फॉर्म्युला विच गिव्स the simplest ओके किंवा सिंपल म्हणूया simple whole okay yes number ratio of the atoms of various elements. ठीक है is present in one molecule. Present in one molecule. Correct. Of the compound. करेक्ट. कंपाऊंडमध्ये बंच ऑफ मॉलिक्युल्स असतात आणि मॉलिक्युल्समध्ये बंच ऑफ आयटम्स असतात. करेक्ट ना. ठीक आहे मग आता बघा द फॉर्म्युला विच गिव्स द सिम्पल होल ओकेस नंबर रेशो. हे समजलं पाहिजे तुम्हाला सिम्पल होल नंबर रेशो काय आहे. ऑफ द ॲटम्स कोणाचा रेशो ॲटम्सचा. ऑफ व्हेरियस एलिमेंट्स प्रत्येक एलिमेंटचे कुठलेही एलिमेंट्स असतील प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल एका मॉलिक्यूलमध्ये. ठीक आहे ना. ऑफ द कंपाऊंड इज कॉल्ड एम्पेरिकल फॉर्म्युला. एम्पेरिकल फॉर्म्युला.
ठीक आहे, ही इम्पेरिकल फॉर्म्युलाची डेफिनेशन झाली. मॉलिक्युलर फॉर्म्युलाची पण डेफिनेशन लगेचच बघूया आणि दोन्हीमध्ये कम्पेअर करूया आपण. ठीक आहे. येस, सेकंड मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? दी फॉर्म्युला विच गिव्स the actual number of atoms. ठीक है, actual number of atoms of various elements present in लक्षात येते one molecule of the compound. ठीक है, of the compound is called, in short लिहितो, molecular formula. ठीक आहे, समजून घ्या आता दोन्ही. इथं काय आहे बघा, ओके, सिम्पलेस्ट होल नंबर रेशो ऑफ ॲटम्स आणि इथं काय आहे ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स. त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? सपोज तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला ग्लुकोजसाठी, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, MF म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. तुम्हाला नोन आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. ठीक आहे. येस, इथं रेशो काय आहे 6:12:6. आता ह्या रेशोला सिम्पलेस्ट कसं बनवू शकता तुम्ही? ठीक आहे ना. ओके, येस, असा एक डिवायडिंग फॅक्टर घ्या, ओके, जो की काय, ओके, पूर्ण डिजिट्सला किंवा ह्या पूर्ण 6ला 12ला आणि 6ला येस डिवाइड करू शकतो. कशामध्ये? होल नंबरमध्ये. ठीक आहे ना, होल नंबरमध्ये. मग इम्पेरिकल फॉर्म्युला काय होतो? इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज बघा, 6 जर डिवाइड केलं आपण, ओके, तर काय येतो? सिम्पलेस्ट रेशो किंवा सिम्पल रेशो होतो. 6 डिवाइड केलं तर 1:2 ओके, येस, काय येतो इथं 1. मग तिथं फर्दर डिवाइड करायची गरज नाही तुम्हाला. होल नंबर पाहिजे आपल्याला, फ्रॅक्शन नको आहे. समजलं का? फ्रॅक्शन नको, काय पाहिजे? होल नंबर पाहिजे. लक्षात. फर्दर ह्या येस रेशोला डिवाइड करू शकतो का आपण? नाही. 1ला डिवाइड केलं तर फ्रॅक्शन येईल आता. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला आता? सिम्पल रेशो झाला. हे झालं ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स. इथं सिम्पल रेशो काय येईल? CH2O is the empirical formula of glucose and molecular formula is C6H12O6. हे काय आहेत? ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स. आणि हे काय आहेत? ओके, येस, सिम्पल रेशो ऑफ ॲटम्स. सिम्पल म्हणा किंवा सिम्पलेस्ट म्हणू शकता. सिम्पलेस्ट. ठीक आहे ना. ओके, स्मॉलर अँड स्मॉलर रेशो. सिम्पलेस्ट म्हणजे स्मॉलर अँड स्मॉलर रेशो. तो फर्दर येस कन्वर्ट नाही झाला पाहिजे होल नंबरमध्ये. इथं लक्षात. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं बघूया आपण. ॲसिटिलीन, ग्लुकोज झालं, ॲसिटिलीन सेकंड घ्या. ॲसिटिलीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, ठीक आहे, एस इज C2H2. करेक्ट ना. ओके, एस, रेशो काय झाला? व्हॉट इज रेशो? 2:2. ठीक आहे. आता 2:2ला सिम्पलेस्ट कसं कराल तुम्ही? इम्पेरिकल फॉर्म्युला इज इक्वल टू काय येणार आहे? 1:1. सिम्पलेस्ट रेशो 2 ने डिवाइड केला आपण. करेक्ट. तो फर्दर डिवाइड नाही झाला पाहिजे. इट मीन्स CH is the empirical formula of acetylene. Clear? Next, third, इथिन किंवा इथिलीन म्हणू शकता.
मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो इथिलीनचा? C2H4. ठीक आहे, रेशो काय आला? 2:4. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला, म्हणजे ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन दॅट मॉलिक्यूल. ओके, एम्पेरिकल फॉर्म्युला काय होईल मग? एम्पेरिकल फॉर्म्युला इज इक्वल टू, ठीक आहे, ह्याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल? ओके, 2 डिवाइड जर केलं आपण, 1:2 काय येईल? 2L. 1:2. समजलं ना? काय केलं आपण? ह्या दोन्हीला 2 डिवाइड केलं. हा झाला सिम्पलेस्ट रेशो, दॅट इज CH2. करेक्ट? ठीक आहे. फोर्थ, इथेन. मॉलिक्युलर फॉर्म्युला, इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C2H6. काय आहे रेशो? 2:6 आहे. एम्पेरिकल फॉर्म्युला काय होईल? आता हा सिम्पलेस्ट रेशो कशामध्ये कन्वर्ट? 2 डिवाइड करा. 1:2 काय होईल? 3 होईल. दिस इज द सिम्पलेस्ट रेशो नाउ, दॅट इज CH3. CH3 इज द एम्पेरिकल फॉर्म्युला. लक्षात यायला लागले तुमच्या? करेक्ट. या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तर एम्पेरिकल फॉर्म्युला हा काय असतो? सिम्पलेस्ट रेशो ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजलं? ठीक आहे. या पुढं C6H6. बरोबर आहे ना? ओके, C6H6 आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याचा एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करा. एम्पेरिकल फॉर्म्युला इज राईट H2O2. ठीक आहे. त्याच्यानंतर B2H6. ओके, नेक्स्ट CH4. ओके, Na2CO3. अगोदर सिंपल घेतो. ठीक आहे, हे लगेचच समजणार नाही तुम्हाला. नेक्स्ट आहे N2O4. ओके, हां, राईट डाऊन दिस एम्पेरिकल फॉर्म्युला. इथं C6H6 आहे, दोन्ही 6 आहेत. बरोबर आहे ना? 6 डिवाइड केलं तर 1:1 येतो. ह्याचा अर्थ CH इज द एम्पेरिकल फॉर्म्युला. हा कोण आहे? बेन्झीन आहे. बरोबर आहे ना? व्हॉट इज दिस? बेन्झीन. करेक्ट. हा कोण आहे? हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईड. ठीक आहे. H2O2 आहे. 2 ॲटम्स आहेत. इट मीन्स 1:2 काय होईल? 1. ओके, HO इज द एम्पेरिकल फॉर्म्युला. B2H6. ओके, सिम्पलेस्ट फॉर्म्युला काय होईल? 2 डिवाइड करा. BH3. करेक्ट. आता इथं बघा 1:1 आहे रेशो. 1:4 रेशो आहे. आता याला कुठल्या डिजिटनं डिवाइड करू शकताय? सिम्पलेस्ट येण्यासाठी 1च आहे तो. सिम्पलेस्ट स्मॉलर बघायचा कुठला आहे? 1 आहे, म्हणजे 1:2 CH4. ओके, आणि काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि एम्पेरिकल फॉर्म्युला आर सेम. लक्षात आलं बळा नाही तर? ठीक आहे, CH4 आणि CH4 मॉलिक्युलर फॉर्म्युला, एम्पेरिकल फॉर्म्युला ह्या केससाठी काय आहे? सेम आहे. येस, इथं कितीनं डिवाइड कराल? आता सिम्पल होल नंबर रेशो फाइंड आउट करण्यासाठी, ठीक आहे, S2 डिवाइड कराल. स्मॉलेस्ट कोण आहे? 2 आहे. डिवाइड करा. काय NO2L. दिस इज द एम्पेरिकल फॉर्म्युला, दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजा लागलं तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट घ्या. सपोज C2H4O दिलेला आहे. ठीक आहे. येस, ठीक आहे. आता इथं एम्पेरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगू शकताय. ठीक आहे. ऑक्सिजन किती आहे? 1 आहे. ठीक आहे. 1ला तर डिवाइड करू शकत नाही. आता 1नच डिवाइड करावं लागेल प्रत्येक डिजिटला, कारण काय? इट इज द स्मॉलेस्ट नंबर. 2 डिवाइड केलं तर इथं हाफ होतो ना, फ्रॅक्शन नको आहे आपल्याला. समजलं? ठीक आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड एम्पेरिकल फॉर्म्युला फॉर दिस केस इज सेम. समजलं? ओके. येस, मॉलिक्युलर फॉर्म्युला, एम्पेरिकल फॉर्म्युला. करेक्ट. ठीक आहे. सपोज CH3COOH आहे, ॲसिटिक ॲसिड नोन आहे तुम्हाला. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय लिहाल? C2 H4O2. बरोबर आहे का? 2 कार्बन आहेत, 4 हायड्रोजन्स आणि 2 ऑक्सिजन्स. करेक्ट. 2 डिवाइड करू शकता इथं आता. बरोबर आहे ना? ओके, इट मीन्स CH2
O. CH2O is the empirical formula of this acetic acid. क्लिअर? ठीक आहे. आणखीन बघा, सपोज H3PO4 दिलं तुम्हाला. आता अशा केसेसमध्ये इथं 3 हायड्रोजन आहेत, बरोबर आहे ना? S1 फॉस्फरस आहे. आता 1 जर येत असेल कुठंही तर आपण डिवाइडच करू शकत नाही ना. समजतंय का? मग 1नच डिवाइड करावं लागेल सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करण्यासाठी. इट मीन्स H3PO4च येईल इथं. म्हणजे दोन्हीचा फॉर्म्युला कसा आहे? सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज वेल एज एम्पेरिकल फॉर्म्युला इज सेम फॉर दिस. ठीक आहे. ऑड नंबर आहे ना. C2O5 सॉरी N2O5. N2O5 म्हटलं आता इथं डिवाइड करू शकता तुम्ही? नाही, फ्रॅक्शन येईल डिवाइड. 2ने डिवाइड केलं तर इथं 2.5 येतं. फ्रॅक्शन नको, होल नंबरच पाहिजे. इट मीन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड एम्पेरिकल फॉर्म्युला फॉर दिस केस इज ऑल्सो सेम. Fe2O3. ठीक आहे ना? आता डिवाइड करू शकता कुठल्या डिझीजनं? 1नच डिवाइड करू शकता तुम्ही, कारण 2ने डिवाइड केलं तर फ्रॅक्शन येतो. इट मीन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड एम्पेरिकल फॉर्म्युला फॉर दिस केस इज ऑल्सो सेम. Fe2O3. अंडरस्टूड? ठीक आहे. एनी डाऊट? हे बघा, Na2CO3. आता इथं परत 1 आहे, कार्बन 1 आहे ना. 1नच डिवाइड करावं लागेल तुम्हाला. इट मीन्स एम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर दिस ऑल्सो सेम. समजलं हे? ओके, ठीक आहे. नेक्स्ट, रिलेशन बिटवीन एम्पेरिकल फॉर्म्युला empirical and molecular formula. Relation between empirical and molecular formula. काय रिलेशन येतं बघा? मॉलिक्युलर फॉर्म्युला, व्हेरी इम्पॉर्टंट. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू एम्पेरिकल फॉर्म्युला. इन शॉर्ट काय लिहू शकता तुम्ही? मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू एम्पेरिकल फॉर्म्युला. ठीक आहे. N काय आहे? फॅक्टर आहे, बरोबर आहे ना? त्याची व्हॅल्यू काय असू शकते? 1 2 3 4. समजते? ठीक आहे. N काय आहे? एक सिम्पल होल नंबर आहे. सिम्पल होल नंबर, करेक्ट. आणि व्हॅल्यूज काय असू शकतात? N इज इक्वल टू 1 2 3 4 अँड सो ऑन. आलं लक्षात? मग Nची व्हॅल्यू कसं फाइंड आउट कराल? N इज इक्वल टू मॉलिक्युलर फॉर्म्युला डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला. समजतंय? येस. त्याला आणखीन एक वेनं सॉल्व करू शकताय. एक मिनटं. हे असं तर येतच ऑलरेडी, पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ना. येस, म्हणून थोडंसं चेंज करतो मी. N इज इक्वल टू कसं फाइंड आउट कराल? मॉलिक्युलर मास जर गिवन असेल तर. ठीक आहे. मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास. एम्पेरिकल फॉर्म्युला मास. क्लियर आहे? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, calculate the molecular find the molecular formula for molecular weight for is असं लिहा, for molecular mass is 78 and empirical formula is ठीक आहे CH. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला? मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. दिले काय? मॉलिक्युलर मास गिवन आहे. ठीक आहे.
आणि एम्पेरिकल फॉर्म्युला गिवन आहे. समजतंय का? ओके, ॲज यू नो दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इंटू वॉट एम्पेरिकल फॉर्म्युला. मग तुम्हाला एन नोन असला पाहिजे, करेक्ट, तर तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करू शकताय. मग एन काय आहे? व्हॉट इज एन? एन इज इक्वल टू हे तुम्ही असं लिहू शकता ना, एन इंटू एम्पेरिकल फॉर्म्युला CH दिलेला आहे, करेक्ट. एन इज इक्वल टू मॉलिक्युलर मास, बरोबर आहे ना, वरती लिहिलं आपण, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास divided by what? Empirical formula mass. ठीक है, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास गिवन आहे 78 डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास तुम्ही फाइंड आउट करू शकताय. कार्बन किती? 12 प्लस हायड्रोजन 1 इज इक्वल टू 13. ठीक आहे, ठेवा इथं 13. एनची व्हॅल्यू किती येते? Therefore 6 येईल. n is equal to what? 6. Correct. ठेवा इथं n is equal to 6. So molecular formula, therefore molecular formula, okay, is equal to 6 into CH, ठीक है, is equal to C6H6. C6H6 कोण असतो? बेन्झीन. येते लक्षात हे? ठीक आहे, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं बाळांनो तुमच्या? आता हे प्रॅक्टिस करा अगोदर, नंबर ऑफ कंपाऊंड्स घ्यायचं, ठीक आहे ना. ओके, त्याच्यासाठी अगोदर पर्सेंटेज कंपोजिशन तुम्ही प्रॅक्टिस करा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, येस. आणि दुसरं काय, एम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला केअरफुली ओके स्टडी करा. ओके, आणि कन्व्हर्जन आले पाहिजेत तुम्हाला. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला टू इम्पेरिकल फॉर्म्युला आणि इम्पेरिकल टू दी मॉलिक्युलर फॉर्म्युला. जनरली इम्पेरिकल टू मॉलिक्युलर फॉर्म्युला येणार नाही कन्व्हर्जन. ओके, त्याच्यासाठी अदर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे, पण मॉलिक्युलर टू इम्पेरिकल फॉर्म्युला तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, करेक्ट ना? ठीक आहे, ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके, हे प्रॅक्टिस करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हाऊ टू कॅल्क्युलेट एम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट विल स्टडी. ठीक आहे ना, काही स्टेप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया मुलांना. ओके, ठीक आहे, ऑल द बेस्ट.